किती छानपैकी आपली टम्म पोळी फुगलेली आहे बघा. ही टम्म फुगलेली पुरणपोळी व कटाची आमटी सर्वांनाच आवडते. ही झणझणीत आंबट तिखट गोड कटाची आमटी कशी बनवायची व अशी ही मऊ लुसलुशीत तोंडात टाकता विरघळणारी पुरणपोळी कशी बनवायची त्याची रेसिपी आज तुम्हाला दाखवणार आहे. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्रज्ञा तेली माझ्या कुकविथ प्रज्ञा या चॅनल तुमचे स्वागत करते. आज मी तुम्हाला कटाची आमटी आणि पुरणपोळी करून दाखवणार आहे. हे बघा, मी इथे चणा डाळ घेतली आहे आणि अर्धा किलो आहे. आणि ही चणा डाळ मी आता स्वच्छ धुवून घेते 2-3 पाण्याने 2-3 वेळा पाण्याने धुवून घेते. तोपर्यंत तिथे मी पाणी उकळत ठेवले. हे बघा, इथे पाणी उकळलंय. आता मी यात डाळ टाकते. डाळ टाकल्या लगेच ना ढवळून घ्यायचं, म्हणजे ना खाली चिपकणार नाही डाळ. हे बघा, लगेच ढवळून घ्यायची डाळ. मीठ टाकते आणि चांगली शिजायला द्यायची. आणि शिजायला देते. हे बघा, डाळ शिजते आणि याच्यावरचा फेस जो आलेला असतो ना तो काढून घ्यायचा. हे बघा, इथे मी थोडीशी हळद टाकते. थोडीशी टाकायची नावाला फक्त, कारण मी पिठामध्ये हळद टाकणार आहे, म्हणजे आपल्या पुरणपोळीला ना कलर चांगला दिसेल. आणि चांगली व्यवस्थित ती हळद ढवळून घ्यायची. इथे डाळ शिजली आहे. यातलं मी पाणी आता सगळं काढून घेते. इथे टोप घेतलाय खाली आणि टोपावर मी चाळण ठेवली आणि ही सगळी डाळ मी ह्याच्यात होती चाळणीमध्ये. हे बघा, सगळी त्याच्या डाळ गाळून घेतली. तर 5 मिनिटं मी असंच ठेवणार आहे. सगळं त्याचं पाणी नितळायला देणार आहे. नंतर त्याच्यामध्ये मी गूळ घालणार आहे. हे बघा, डाळ नितळली. आता मी काढून घेतली. ही थोडीशी डाळ आहे, मी कटाची आमटी करणार आहे, त्या पाण्यात टाकणार आहे. हे बघा, थोडीशी फक्त डाळ मी कटाच्या पाण्यात टाकणार आहे. हे बघा, डाळ काढून घेतली टोपामध्ये. आता हे सगळं ढवळून घेते. येथे मी अर्धा किलो डाळीसाठी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे. तुम्ही थोडंफार कमी करू शकता. गूळ आहे ते मिक्स करून घेते. आता गॅस बारीक करून ठेवायचा. त्याच्या हळूहळू ते गूळ उतरायला द्यायचं. गूळ चांगला वितळलाय. आता गॅस पूर्ण बारीक ठेवायचा. इथे जर फास्ट करायचं ना ते करपणार. चांगलं ते मुरलं पाहिजे आतमध्ये डाळीमध्ये, तेव्हा ते चांगलं लागणार. आता मी इकडे शिजायला देते. तोपर्यंत इथे पीठ मळून घेते. डाळ चांगल्या शिजली आहे. आता मी सुंठ आणि वेलची पावडर घालते. मिक्स करून घेते. हे बघा, ते पाणी छानपैकी मुरलंय. हे बघा, पुरण तयार झालं. आता हा पलिता आहे ना असं उभा राहायला पाहिजे, म्हणजे आपलं पुरण तयार झालं. मी आता गॅस इथे बंद करते. थोडं थंड करून घेते. नंतर मी चाळणीमध्ये बारीक बारीक करून घेणार आहे.
हे बघा पुरण थंड झालं. आता मी हे बारीक करून घेते. एक ग्लास घ्यायचं आणि असं जसं फिरवत जायचं. हे बघा असं बारीक करून घ्यायचं. हे बघा असं बारीक करून घेणार आहे. हे बघा टोपात इथे पडतंय. तर राहिलेलं सगळं पुरण मी असं बारीक करून घेणार आहे. हे बघा माझं बारीक करून झालंय. एकदम सडसडीत झालंय. अजिबात चिकट नाहीये. हे तुम्ही सगळं काढून घेतलं पुसून. हे बघा एकदम सुटसुटीत झालंय. हे बघा एकदम छानपैकी झालेलं आहे. इथे मी 1 वाटी मैदा घेतलाय आणि त्याच्यात निम्मे मी गव्हाचं पीठ घेतलंय. इथे तेल घेतलंय. इथे हळद आणि मीठ घेतलंय. आता ही दोन्ही पिठं मी मिक्स करून घेणार आहे. प्रथम त्याच्यात हळद आणि मीठ घालणार आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि हे तेल घालते आणि सगळं तेल ना पिठाला चोळून घ्यायचं. पूर्ण एकजीव झालं पाहिजे असं. तेल मी पाव वाटीपेक्षा पण कमी घातलंय. म्हणजे छोटे 3 चमचे असं तेल घेतलंय. आपलं जो पोहे करण्याचा चमचा असतो ना ते 3 चमचे मी तेल घेतलंय. आणि सगळं हे पिठाला चोळून घ्यायचं सर. आणि इथे थोडं थोडं पाणी घालून आता मळून घ्यायचं. मळून झालं आणि ह्याला थोडंसं फक्त तेल लावते आणि ह्याला झाकून ठेवायचं. इथे मी थोडं तेल लावून घेते आणि ह्याला असं झाकून ठेवायचं आणि अर्धा तास तरी याला मुरायला द्यायचं. कटाच्या आमटीसाठी मी इथे सुकं खोबरं घेतलंय, कांदा घेतलाय आणि इथे मी 3 पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत. छोटासा आल्याचा तुकडा घेतलाय. 1 ओली मिरची घेतली आहे. इथे कोथिंबीरचे देठ घेतले आणि फोडणीसाठी 2 पाकळ्या लसणाच्या, थोडासा कांदा. बस एवढंच साहित्य घेतलंय. इथे गॅसवर मी कढई तापत ठेवली आहे. कढईत थोडंसं तेल घातलं आणि मिरची, आलं आणि लसूण मी भाजून घेते पहिलं. त्यासोबत कोथिंबीरचे देठ घालते. हे पहिलं मी भाजून घेते.
इथेच भाजून घेते. आणि आता मी कांदा भाजून घेते. कांदा भाजून झाला त्याला तो सुकं खोबरं घालते. मी सुकं खोबरं भाजून घेते. इथे सुकं खोबरं भाजून झालं. इथे वाटप भाजून झालं. आता मी गॅस बंद करते. हे ठेवली आहे. त्यात मी थोडंसं तेल टाकते. तेल चांगलं तापायला द्यायचं. तेल तापलंय त्यात मी कांदा, लसूण आणि कढीपत्ता टाकते. छानपैकी परतून घ्यायचं तेलामध्ये. बारीक गॅसवर चांगला भाजून घ्यायचा कांदा, कढीपत्ता आणि लसूण. त्या कढीपत्ताने भाजले. आता मी इथे 2 चमचे मसाला टाकते. आणि लगेच मी त्याच्यात तळून टाकते. ते वाटप टाकते. चांगलं ढवळून घ्यायचं. त्यात कोकम टाकायचं. 2 कोकमं टाकली. आणि चवीपुरतं मीठ कमी टाकायचं. आपण पहिले डाळ शिजताना मीठ टाकलेलं होतं ना, मग त्याच्यात मीठ थोडं कमी टाकायचं. आता अगोदर टेस्ट करून बघायचं मीठ किती आहे ते, आणि नंतर मीठ टाकायचं. तुम्ही कोकमाच्या जागी इथे चिंच पण घालू शकता, पण माझ्या आता चिंच नव्हती म्हणून मी कोकम टाकलं. ते गॅस बारीक करायचा. चांगलं ढवळून घ्यायचं. तिखट येतं त्यात थोडी मी कोथिंबीर टाकते. हे बघा कड येतोय तोपर्यंत मी तुला पुरण कसं भरायचं ते दाखवते. मी इथे असे गोळे करून घेतले आहेत, म्हणजे लाडू सारखे करून घेतले आहेत. हे बघा ते पीठ घेतलंय. आता पिठात एवढा गोळा घेतलाय. इथे लावायला मी तूप घेतलंय. तुपामध्ये मी थोडंसं तेल मिक्स करणार आहे. तुपामध्ये थोडं तेल मिक्स हाताला लावून घेतलं. हे बघा असं मोदक सारखं करायचं. आणि असं 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 भरायचं. हे बघा एकदम सोपी पद्धत आहे. असं करायचं. हा गोळा असा घ्यायचा आणि असं असं आत ढकलायचं. पीठ ह्या हाताने पीठ वरती ढकलायचं. तर राहिलेले सगळं मी असेच भरून घेणार आहे. बघा मी सगळे असे गोळे भरून घेतले आहेत. ते आमटीला कड पण आलाय बघा. झालं चांगली तरी आली आहे. हे बघा आता मी ना हे काढून घेते. गॅस बंद करते. इथे मी लावायला गव्हाचं पीठ घेतलंय आणि मी आता हे बघा पीठ लावून घेते. पीठ लावायचं आणि असं 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 करून घ्यायचं. म्हणजे ते पीठ पुरण आहे ना सगळीकडे पसरतं. लाटायला पण बरं पडते. सोपं होतं.
आता मी लाटून घेते. आता अरतून परतून लाटून घ्यायचं. आणि असं गॅप राहिली ना तिथे पीठ टाकायचं, म्हणजे आपली पोळी फुटत नाही. हे बघा, लाटून घ्यायचं. हे बघा, तूप वितळलं. तुपाने बघा मी पोळी टाकते. परतून घेते. हे बघा, पोळी चांगली फुगली आहे, टम्म फुगली. आता हिला मी काढून घेते. हे बघा, चांगली फुगली आहे. हे बघा, आता मी काढून घेते. हे बघा, त्याच्या टम्म फुगल्या आहेत. ही पोळी खालून फुटली आहे तरी पण ती टम्म फुगली, त्याला पलिता लागला माझा. अशा प्रकारे मी सगळ्या माझ्या पोळ्या करून झालेल्या आहेत. हे बघा, फुटली तरी पण फुगल्या, छानपैकी पोळ्या झालेल्या आहेत. हे बघा, किती मस्त नरम नरम झालेले आहेत बघा. हे बघा, एकदम मऊ झाले आहेत. हे बघा, मी केलेली कटाची आमटी आणि पुरणपोळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. अशाच वेगळ्या रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन देत राहील आणि प्लीज मला सपोर्ट करा. चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन.